बेळगावमध्ये श्रीराम सेनेच्या वतीनं सीईओना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। आमचं हे निवेदन आणि मागणी आहे की जेवढ्या पण इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत, ज्या ख्रिश्चन संस्थांच्या चालवतात, त्या शाळांच्या मध्ये दसऱ्यामधील जी सुट्टी आहे ती गव्हर्नमेंटनं घालून दिलेल्या चौकटीप्रमाणे आज होत नाहीये। की त्या शाळांच्या मध्ये की एक्स्ट्रा क्लासेस एक्झाम आहेत असं सांगून मुलांना जाणून शाळांना बोलवायचं आणि त्यांना तिथं अडकून ठेवायचं। का म्हटलं तर दसऱ्याच्या सुट्टीमध्ये हिंदूंचे सर्वात जास्त सण इथं दसऱ्यामध्ये असतात आणि ते सण साजरे व्यवस्थितपणे करू नये आणि पुढची जी पिढी आहे त्या सणांच्या महत्त्व जे समजून घेऊ नये, ह्या उद्देशानं ख्रिश्चन संस्थांचा जो खटाटोप चाललेला आहे आणि ह्या खटाटोपाला आमच्या हिंदू समाजातील मुलं बळी पडालेत। आणि आज काही ख्रिश्चन संस्था कॉन्व्हेंट स्कूलमध्ये की शाळांच्या मध्ये आल्यानंतर कपाळाला कुंकू लावायचं नाही, हातामध्ये दोरा राहायचं नाही, की हातामध्ये बांगडी राहायचं नाही, काकण घालायचं नाही, हे जे जबरदस्तीनं मुलांना जे आज दबाव घालालेत आणि त्या मुलांना एखाद्या प्रेशर खाली त्यांच्या शाळांच्या मध्ये वावर करायचा जो प्रयत्न चालू आहे, ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत। एकंदरीत आमच्या हिंदू समाजातील प्रत्येक शाळांच्या मध्ये जर अभ्यास केला तर 90% मुलं ही हिंदू समाजाची आहेत। कोणत्याही शाळांमध्ये की ख्रिश्चन मुलं वावरतात, ख्रिश्चन मुलंच शिकतात अशाचा भाग नाही आहे। तरी देखील 90% हिंदू मुलं असलेल्या शाळांच्या मध्ये आज ह्या ख्रिश्चन संस्था जे काही मुलांच्यावरती जो दबाव घालत आहेत त्याचा परिणाम, वाईट परिणाम त्या मुलांच्यावरती होत आहे। त्यासाठी आज आम्ही बेळगावच्या सीईओने एक निवेदन दिलेलं आहे की इथून पुढे जे दसऱ्याची सुट्टी आहे ही पूर्णपणे सुट्टी सगळ्या मुलांना देण्यात यावी आणि दसऱ्यामध्ये कोणतेही एक्स्ट्रा क्लासेस किंवा एक्झाम कोणत्याही तऱ्हेचं घेऊ नये। धन्यवाद।